नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे चटपटीत अशी पास्ता रेसिपी आणि ही रेसिपी हेल्दी अशी रेसिपी आहे. ना मैद्याची पास्ता आहे, तर हे आट्यापासून बनलेला पास्ता आहे आणि मी यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करून अजून याला हेल्दी पास्ता तयार करत आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. तर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला, पास्ता रेसिपी. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी बघूया. तर सर्वात आधी मी घेतलेला आहे इथे पास्ता घेतलेला आहे. तर याला आपण आता छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि हा गव्हाच्या पिठापासून बनलेला पास्ता आहे, मैद्याचा पास्ता नाही आहे. तर आपण छान एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण आता काही वस्तू ॲड करायच्या आहेत. ते आहे 1 चमच मीठ घेत आहे मी, तो टाकून घेत आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 चमच विनेगर घेत आहोत, तर तो पण टाकायचा आहे आणि 1 चमच तेल टाकायचं आहे. तेल यासाठी टाकायचं आहे की आपण जेव्हा पास्ताला शिजवतो तेव्हा तो एकमेकांना चिपकू नये. छान तेल टाकल्यामुळे सुटसुटीत होते आणि विनेगरमुळे त्याला एक छान फ्लेवर येतो. तर आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला 5 मिनटं फक्त उकळवायचं आहे. खूप नाही शिजवायचं, 5 मिनटं खूप होतात. तर 5 मिनटामध्ये याला आपण शिजवून घेऊया. तर झाकण लावून मी याला 5 मिनटं शिजवून घेते. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला पास्ता छान फुललेला आहे, छान शिजलेला आहे. तर आता आपण याला ज्याला चाळण किंवा ज्याला होल आहे अशा भांड्यामध्ये काढायचं, म्हणजे खाली पाणी निथळलं पाहिजे. तर मी आता त्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला यावर पुन्हा थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ते चिपकू नये. जसं आपण शेवया उकडतो त्यानंतर त्याच्यावर थंड पाणी टाकतो, त्याच प्रकारे आपण याला करायचं आहे. यावर पण थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाही आणि छान आपला पास्ता सुटसुटीत होणार. तर इथे आता आपला सुटसुटीत पास्ता शिजवून झालेला आहे. तर आता आपण यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करूया. तर इथे घेतलेले आहे मी गाजर बारीक कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी शिमला मिर्च घेतलेला आहे. त्यानंतर मी एक शिमला मिरची तिला बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे पत्ताकोबी 1 वाटी बारीक करून घेतलेली आहे आणि मटरचे दाणे घेतलेले आहेत. त्यानंतर 2 कांदे त्याला स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे. लसूण अद्रकच्या 4-5 पाकळ्या मी त्याला बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला आणि मिरची घेतलेली आहे मी 3 मिरची. त्यानंतर टोमॅटो सॉस, सोया सॉस 1 चम्मच, लाल चिली 1 चम्मच सॉस आणि ग्रीन चिली 1 चम्मच सॉस, विनेगर आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर इथे आता मी कढई घेतलेली आहे. आपल्याला याला आता फोडणी टाकायचं आहे आणि त्यासाठी मी इथे कढईमध्ये फक्त 1-1.5 चम्मच तेल टाकलेलं आहे. खूप तेल नाही टाकायचं असतो. तर आता आपण तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तर पास्ता, मंचुरियन, नूडल्स हे हाय फ्लेमवरच करायचे असतात, तर त्याला एक फ्लेवर येतो. त्यानंतर आता इथे तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये आधी लसूण अद्रकच्या जे बारीक कट करून केलेले होते तुकडे ते टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये मिरची टाकायची आहे आणि मी मिरची खूप बारीक नाही केलेली आहे. तर ते टाकून झाले की आपण लगेच कांदा टाकायचा आहे आणि कांद्याला 2 सेकंद रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि लगेच मी आता यामध्ये 1 छोटी वाटी मटरचे दाणे टाकून घेत आहे आणि त्यानंतर यामध्ये लगेच मी आपलं जे व्हेजिटेबल्स आहे, पत्ताकोबी, गाजर आणि शिमला मिर्च मी याला सोबतच टाकत आहे, कारण आपल्याला हे सर्व एकत्र शिजवायचे असल्यामुळे मी हे एकत्रच टाकते. तर हे टाकून छान आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की मग याला आपण आता छान 5 मिनटं असं शिजवायचं आहे. म्हणजे थोडंसं गॅसवर छान होऊ द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे, लो करायची नाही आहे. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या व्हेजिटेबल्सचा कलर आता चेंज झालेला आहे. ते छान शिजत आलेले आहेत आणि पूर्ण याला कुक करून नाही घ्यायचं, पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये हवं तर तुम्ही यावर थोडंसं मीठ पण टाकू शकता. जर तुम्ही पास्त्यामध्ये मीठ कमी टाकलं असेल तर तुम्ही इथे या स्टेपला मीठ ॲड करू शकता. तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत सॉस टाकून घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये मी अर्धा वाटी टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. त्यानंतर मी 1 चमच सोया सॉस ॲड केलेला आहे. त्यानंतर ग्रीन चिली सॉस ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मी रेड चिली सॉस ॲड केलेला आहे.
जर तुम्हाला याच्यापेक्षा पण स्पायसी हवं असेल तर तुम्ही ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉसची मात्रा वाढवू शकता. फक्त सोया सॉस हा कमी टाकायचा, कारण सोया सॉसमुळे थोडा खट्टा पण येतो. जर तुम्ही मीठ पण जास्त टाकलेलं आहे आणि सोया सॉस जर टाकलं तर तो एक खारटपणा येते आणि ऑलरेडी सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतेच, म्हणून आपण इथे मीठ नाही टाकलेलं आहे. तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण इथे आता मी थोडंसं याला छान लाल कलर येण्यासाठी म्हणून मी इथे अर्धा चम्मचपेक्षा पण कमी तिखट घेतलेलं आहे, म्हणजेच मिरची पूड घेतलेली आहे. त्यामुळे एक छान कलर येतो आपल्या पास्त्याला. तर आता आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाले की आपण जो पास्ता शिजवून ठेवलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण ठिकाणी त्याला मसाला लागेल. त्यानंतर सगळे व्हेजिटेबल्स एकमेकांमध्ये मिक्स होऊन जाणार. या पद्धतीने आपल्याला त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पास्त्याला शिजवताना आपण त्यामध्ये जर तेल टाकलेलं नसतं किंवा व्हिनेगर टाकलेलं नसतं तर तो असं एकमेकांना चिपकून गेलेला असता. म्हणून हे ट्रिक्स लक्षात ठेवायचे की आपण जेव्हा शिजवतो तेव्हा त्यामध्ये तेल आणि व्हिनेगर टाकायचं. त्यामुळे काय होते, पास्ता आपला सुटसुटीत होतो, छान होतो आणि आता त्याला एक खट्टापणचं एक व्हिनेगरमुळे एक फ्लेवर पण येतो. तर आता आपण छान याला मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला कलर पण छान येत आहे आणि आता आपण याला खूप नाही शिजवायचं आहे. याला छान मिक्स करून आपण फक्त याला 2 मिनटं मी मसाल्यांमध्ये शिजवून घेते आधी आणि त्यानंतर आपण यामध्ये तर आपल्या पास्त्यामध्ये आता व्हेजिटेबल्स छान मिक्स झालेले आहे. आता आपण यामध्ये पास्ता मसाला ॲड करून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही मसाल्यामध्ये पण टाकू शकता. तर आता मी यामध्ये वरून फक्त आता पास्ता मसाला जो मिळतो तर असे पॉकेट मार्केटमध्ये मिळतात, तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याला फक्त 1 मिनटं शिजवायचं आहे आणि आपल्याला छान याला मिक्स करायचं आहे, कारण पूर्ण पास्त्याला मसाला लागलेला पाहिजे. त्यामुळे आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी. तर 1 मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता आपला पास्ता पण छान झालेला आहे, रेडी आहे. तर यामध्ये मी आता वरून फक्त थोडंसं कोथिंबीर आणि थोडं हिरवा कांदा टाकून घेते आणि प्लेट सर्व करते. तर इथे मी पास्ता टोमॅटो सॉससोबत सर्व केलेला आहे. आपला पास्ता प्लेट तयार आहे आणि ही आहे झटपट होणारी अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि हा स्वादिष्ट झटपट टेस्टी होणारा पास्ता आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स ॲड करू शकतो आणि मुलांना आपण खाऊ घालू शकतो. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकन सिलेक्ट करा आणि त्यानंतर तिथे ऑल ऑप्शन येतात ते सिलेक्ट करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येऊन जाणार. मी व्हिडिओ टाकला की तो तुम्हाला दिसणार आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.